उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल, व्यंकय्या नायडू आणि गोपालकृष्ण गांधी यांच्यात थेट लढत. उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यास परंपरा आणि मापदंडाचं पालन करत पदाची प्रतिष्ठा कायम राखेन, व्यंकय्या नायडू. गोरक्षणावरून होणारा हिंसाचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. राज्यसभेत दलित अत्याचारांवरच्या भाषणासाठी पुरेसा वेळ न दिल्याच्या मुद्द्यावर संतप्त मायावतींचा खासदारकीचा राजीनामा. आगामी 2 वर्षात ऊसाचं 3 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मनोधैर्य योजनेच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्याचा तसंच माझी कन्या भाग्यश्रीची व्याप्ती वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संपूर्ण पावसाळ्यात मुंबई सुरळीत ठेवू, उद्धव ठाकरे यांचा शब्द. टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर श्रीधर तर सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची निवड. आणि येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार एम व्यंकय्या नायडू यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, पक्षाध्यक्ष अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय रालोआचे घटक पक्ष अण्णा द्रमुक, तेलंगणा राष्ट्र समिती आणि शिवसेनेचे नेतेही यावेळी उपस्थित होते. बिजू जनता दल आणि तेलुगू देसम या पक्षांनीही नायडू यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार गोपालकृष्ण गांधी यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव यावेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. यात स्वीकृत सदस्यांचाही समावेश असतो. येत्या 5 ऑगस्टला होणाऱ्या मतदानात राज्यसभेचे 245 तर लोकसभेचे 545 असे एकूण 790 सदस्य मतदान करतील. मतदानानंतर लगेचच मतमोजणी करण्यात येणार असून निकाल जाहीर होईल. उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर काल रात्री नायडू यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तर नगर विकास मंत्रालयाचा कार्यभार ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. देशाच्या उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यास या पदाच्या प्रतिष्ठेला साजेचं काम करेन अशी ग्वाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी दिली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. परंपरा आणि मापदंडाचं पालन करून देशाची ताकद असलेली लोकशाही अधिक बळकट करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आजपर्यंत पक्षाने दिलेली विविध प्रकारची जबाबदारी निभावली असल्याचं सांगतानाच आजपासून आपली भूमिका वेगळी आहे. नव्या जबाबदारीची जाणीव असल्याचं नायडू यांनी सांगितलं. पक्षाशी आपलं नातं आईप्रमाणे जोडलं गेलं. हे नातं आता वेगळं होणं हा भावनिक क्षण असल्याचं ते म्हणाले. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे त्यांनी आभार मानले. जम्मू काश्मीरच्या गुरेज भागात आज लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत 2 दहशतवाद्यांना ठार केलं. पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेजवळ आज पुन्हा संघर्ष विरामाचं उल्लंघन करून उखळी तोफांचा मारा केला. राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातल्या भिंबेर गली या भागातल्या लष्करी छावण्या आणि नागरी वस्त्यांना पाकिस्तानी सैन्याने लक्ष्य केलं. या हल्ल्याचा कडवा प्रतिकार करत भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत आज शेतकऱ्यांच्या समस्या आणि गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेला हिंसाचार या मुद्द्यावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात केलेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेत प्रश्नकाळ सुरू होताच या मुद्द्यांवर आधी चर्चा करावी अशी मागणी करत काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, डाव्या पक्षांच्या खासदारांनी हौद्यात उतरून गदारोळ केला। यावेळी प्रचंड घोषणाबाजी आणि गदारोळातच 3 विधेयकं मांडण्यात आली। देशातल्या संरक्षित ऐतिहासिक वास्तूंच्या आजूबाजूला असलेल्या परिसरात पायाभूत प्रकल्प राबवण्यासाठी संबंधित विधेयकात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आज गदारोळातच मांडण्यात आला। त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं। राज्यसभेत आज उत्तर प्रदेशात दलितांवर झालेल्या कथित अत्याचारांचा मुद्दा गाजला। या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडत त्याअंतर्गत भाषण देण्याची परवानगी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी मागितली। त्यांना उपाध्यक्षांनी 3 मिनिटांचा वेळ दिला। मायावती भाषण देत असतानाच राज्यसभेचे उपाध्यक्ष वर्गीस कुरियन यांनी वेळेच्या मर्यादेमुळे त्यांना भाषण आवर्त घ्यायला सांगितलं। त्यावर संतापून आपण त्वरित सदस्यत्वाचा राजीनामा देऊ असं मायावती म्हणाल्या आणि सभागृहातून निघून गेल्या। या विधानानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ आणि घोषणाबाजी झाली आणि कामकाज 3 वाजेपर्यंत तहकूब झालं। कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर राज्यसभेतही गोरक्षणाच्या नावावर होणारा हिंसाचार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी चर्चेची मागणी करत गदारोळ केला। त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख खासदार मायावती यांनी आज आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला। राज्यसभेत दलित अत्याचाराच्या मुद्द्यावर भाषण करत असताना वेळेअभावी उपाध्यक्षांनी भाषण संपवण्याची विनंती केल्यावर मायावती संतापून सभागृहातून निघून गेल्या होत्या। आपला आवाज सभागृहात मांडण्याची मुभा नसेल तर आपण राजीनामा देऊ असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला। मायावती यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे। व्यक्तीची खासगी माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे का हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि 9 न्यायाधीशांचं बृहत घटनापीठ स्थापन करणार असून त्या पीठाकडे ही सुनावणी वर्ग केली जाईल असं सरन्यायाधीश JS खेहर यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय पीठाने आज सांगितलं। या संदर्भात 1950 आणि 1960 साली दिलेल्या 2 निकालांचा अभ्यास करून 9 सदस्यीय पीठ निर्णय देईल असं न्यायालयाने सांगितलं। आधार कार्डाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली। त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला। आधार अंतर्गत मागितली जाणारी माहिती व्यक्तीच्या खासगी अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे असं याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे। राज्यात आगामी 2 वर्षात ऊस पिकाचं 3,05,000 हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या विशेष योजनेला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली। या योजनेनुसार शेतकऱ्यांना 2% व्याजदराने प्रति हेक्टर 85,400 रुपयांच्या मर्यादेत कर्ज देण्यात येईल। सूक्ष्म सिंचनाची ही योजना राज्यातील सहकारी कारखान्यांसोबतच खासगी कारखान्यांसाठी देखील लागू राहील। त्याचप्रमाणे गटशेतीला प्रोत्साहन आणि सबलीकरणासाठी आगामी 2 वर्षांच्या योजनेलाही मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी तसंच भविष्यात भाववाढीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि विक्री केंद्र सरकार किंवा खुल्या बाजारातून करण्याची प्रक्रिया NEML या कंपनीमार्फत करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला। यामुळे सरकारवर पडणारा मोठा आर्थिक भार कमी होऊ शकेल। मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी, मुलींचं आरोग्य आणि आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी राबवण्यात येणारी माझी कन्या भाग्यश्री योजना येत्या 1 ऑगस्टपासून सुधारित स्वरूपात राबवायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। या निर्णयामुळे वार्षिक उत्पन्न 15 लाखांपर्यंत असणाऱ्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे बलात्कार पीडिता तसंच ऍसिड हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य तसंच त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मनोधैर्य योजनेच्या निकषात बदल करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला। नव्या निकषानुसार पीडितांना 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे। त्यापैकी 75% रक्कम 10 वर्षांसाठी पीडितांच्या नावाने बँकेत मुदत ठेव म्हणून तर 25% रकमेचा धनादेश तत्काळ देण्यात येईल। भूविकास बँकांबाबतच्या धोरणात्मक निर्णयात सुधारणा करण्यासह वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय दंत महाविद्यालयातील
पदं भरतीत गट अ आणि ब संवर्गातली पदं लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर ठेवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी कोणत्याही जिल्ह्यात होर्डिंग्ज आणि फलक लावू नयेत, तसंच वर्तमानपत्रात जाहिराती देऊ नयेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या निर्देशांचं काटेकोरपणे पालन व्हावं, तसंच ज्यांना यावर खर्च करायचा आहे त्यांनी हा निधी मुख्यमंत्री शेतकरी सहाय्यता निधीसाठी द्यावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुंबईला संपूर्ण पावसाळ्यात सुरळीत ठेवू अशी हमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मुंबईत मुलुंड इथे नूतनीकरण केलेल्या महाकवी कालिदास नाट्यमंदिराचं लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईत जास्त पाऊस पडतो त्याला मुंबई महानगरपालिका जबाबदार कशी असा प्रश्न उपस्थित करत महापालिका कायम टीकेची धनी ठरते, याबद्दल ठाकरे यांनी खंत व्यक्त केली. मुंबईच्या शान असलेल्या वास्तूंचं जतन येणारी पिढीही करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी महापालिका आयुक्त अजॉय मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह नाट्यक्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्यभूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 48व्या स्मृतिदिनानिमित्त नागपूर इथल्या दीक्षाभूमीवर साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. नागपूर महापालिकेच्या लक्ष्मीनगर विभागाचे सभापती प्रमोद भोयर यांनी यावेळी साठे यांच्या कार्याचा गौरव केला. नागपुरातल्या विविध सामाजिक संस्थांतर्फेही लोकशाहिरांना आदरांजली वाहण्यात आली. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षक पदासाठी माजी गोलंदाज भरत अरुण यांची नियुक्ती केली आहे. बीसीसीआयच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीला बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष CK खन्ना आणि भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित होते. भरत अरुण यांनी याआधी 2014 ते 2016 या काळात रवी शास्त्री भारतीय संघाचे संचालक असताना गोलंदाज प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं आहे. अरुण यांची निवड पुढच्या 2 वर्षांसाठी असेल. याशिवाय फलंदाजीसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून संजय बांगर यांची तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी R श्रीधर यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं. अरुण आणि बांगर यांच्या निवडीमुळे झहीर खान आणि राहुल द्रविड यांच्याबाबतची बीसीसीआयची भूमिका स्पष्ट झाली नसली तरी सल्लागार म्हणून त्यांच्या सूचनांचं स्वागतच आहे, असं रवी शास्त्री यांनी सांगितलं. राज्यात वरुण राजाच्या आगमनाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली असून ठिकठिकाणच्या धबधब्यांकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर वसलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातला सहस्रकुंड धबधबा निसर्गप्रेमींना साद घालत आहे. मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने नदीच्या पाण्याचं रूपांतर थेट धबधब्यात झालं आहे. निसर्गाचं हे नयनरम्य रूप पर्यटकांच्या डोळ्याचं जणू पारणं फेडत आहे. मात्र या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सेवा सुविधांचा अभाव असल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी पर्यटकांची मागणी आहे. मुंबईत आज दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली. ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात आजही पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रत्नागिरी, खेड शहर आणि तालुक्यात दिवसभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडच्या जगबुडी आणि नारंगी नद्यांना पूर आला आहे. लातूरात रिमझिम पाऊस सुरू असून विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर दीर्घ प्रतीक्षेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र यवतमाळ आणि नागपुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर आणि तानसा धरण दुथडी भरून वाहत आहे. इथल्या काळू आणि उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून किनाऱ्यावरील रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. येत्या 36 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून कोकण, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 27 आणि 23, नागपूर 32 आणि 23, पुणे 26 आणि 22,
औरंगाबाद 31 आणि 21, नाशिक 27 आणि 21, कोल्हापूर 24 आणि 21, रत्नागिरी 27 आणि 24, सोलापूर 31 आणि 21 आणि अमरावती 31 आणि 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल. व्यंकय्या नायडू आणि गोपालकृष्ण गांधी यांच्यात थेट लढत. उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यास परंपरा आणि मापदंडाचं पालन करत पदाची प्रतिष्ठा कायम राखेन. व्यंकय्या नायडू. गोरक्षणावरून होणारा हिंसाचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. राज्यसभेत दलित अत्याचारांवरच्या भाषणासाठी पुरेसा वेळ न दिल्याच्या मुद्द्यावर संतप्त मायावतींचा खासदारकीचा राजीनामा. आगामी 2 वर्षात ऊसाचं 3 लाख हेक्टर क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मनोधैर्य योजनेच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ करण्याचा तसंच माझी कन्या भाग्यश्रीची व्याप्ती वाढवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. संपूर्ण पावसाळ्यात मुंबई सुरळीत ठेवू, उद्धव ठाकरे यांचा शब्द. टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून आर श्रीधर तर सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची निवड. आणि येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पावसाळा सुरू झाला की साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वाईन फ्लू, डेंग्यू, कावीळ, गॅस्ट्रो, मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत स्वाईन फ्लूमुळे 5 जणांचा तर लेप्टोमुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरवड्यात मुंबईत शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लूचे 250 रुग्ण दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळी आजार आणि घ्यायची दक्षता याविषयी अधिक मार्गदर्शन करण्यासाठी जे रुग्णालयाच्या औषध वैद्यकशास्त्र विभागाचे अधीक्षक डॉक्टर मधुकर गायकवाड यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.